मॉर्निंग, मी मुश्ताक खान. नमस्कार, मी वसुंधरा काशीकर. हे आहे आपलं मॉर्निंग बुलेटिन. सलाम महाराष्ट्र. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिया, हिच्या रंगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा, असे म्हणणाऱ्या कुसुमाग्रजांची यांची 27 फेब्रुवारीला जयंती आहे. आणि त्यानिमित्ताने आपण IBN लोकमतवर मराठी भाषा सप्ताह साजरा करतोय. आणि त्या निमित्ताने आज सलाम महाराष्ट्रमध्ये आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत दोन स्पेशल गेस्ट, संगीतकार कौशल इनामदार आणि संगीतकार गायक मिलिंद जोशी. आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले, आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, बोलतो मराठी ऐकतो मराठी, जाणतो मराठी मानतो मराठी. क्या बात आहे. मला वाटतं वसुंधरा, आपण बोलतो मराठी, ऐकतो मराठी आणि गातोही मराठीत. खरंच या गायकांनी आणि संगीतकारांनी ज्या प्रकारे गाणं आपलं गायलेलं आहे, खरंच खूप छान वाटतं. एक सकाळ खूप छान सुरुवात झालेली आहे आणि मराठी भाषा सप्ताह आपण साजरा करतोय आणि त्याच्यासाठी एक अगदी अनुरूप असं गाणं त्यांनी गायलेलं आहे. मला वाटतं कौशल आणि मिलिंद, तुम्हाला दोघांचंही IBN लोकमतमध्ये स्वागत. नमस्कार, धन्यवाद. एक बोललं जातं की आपण मराठी भाषा सप्ताह साजरा करतोय आणि मराठी भाषेबद्दल साहित्य किंवा मराठी कवितेतनं खूप काही लिहिलं गेलेलं आहे भाषेवरती. तर आज खरंच एक गाणं तुम्ही गायलेलं आहात, पण अशी अनेक गाणी असतील, तर त्याबद्दल मला जाणून घ्यायचं, अशी काही गाणी आहेत का? हो, बरीच आहेत. दुर्दैवाने आपला आणि त्यांचा संबंध राहिला नाही, ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्र गीत भाषेबद्दल नाही आहे, पण महाराष्ट्राबद्दल आहे. त्याच्यात भाषेचे उल्लेख आहेत. म्हणजे बहु असो तर सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देशा, हे महाराष्ट्रावरचं गीत आहे. तर ओघाओघाने ते भाषेवर येतच. किंवा जय जय महाराष्ट्र माझा आहे, किंवा ज्ञानेश्वरांनी अमृता ते पैजा जिंके असं मराठी भाषेबद्दल काव्यातच लिहून ठेवलेलं आहे. किंवा मराठी असे आमुची माय बोली, जरी आज ती राजभाषा नसे. आता ते असं होऊ नये की मराठी असे आमुची राजभाषा, जरी आमुची ती माय बोली नसे, असं परिस्थिती येऊ नये असं आम्हाला खूप वाटतं. आणि खरं म्हणजे आपल्या इथे इतके मोठे कवी कवयित्री होऊन गेले की जे स्वतःच्या शब्दांच्या रूपात आज आपल्या मध्ये जिवंत आहेत. बहिणाबाई चौधरींसारखी कवयित्री आपण म्हटलं तर, की जी आपण आत्ता ज्या अर्थी म्हणतो त्या अर्थी शिकलेली बाई नव्हती, पण ती शहाणी होती. म्हणजे माझी माय सरस्वती माले शिकवते बोली, यातच सगळं आलं की आपल्या बोलीला एका अर्थी तिने माय म्हटलेलं आहे. किंवा सरस्वतीच्या पातळीपर्यंत आपल्या बोलीत, म्हणजे दुसऱ्या बाजूने या कवितेकडे बघायचं झालं तर अर्थ निघतो. त्याच्यामुळे स्वत्वाचं आपण लक्ष ठेवणं, स्वतःला तेवढंच महत्वाचं मानणं जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. किंवा आता सुरेश भटांचं, ज्यांचं आपण काव्य आता गायलो, त्यांचंच आहे की साय मी खातो मराठीच्या दुधाची, मी कुणाचे उंबरे झिजवू कशाला. म्हणजे एक मराठीबद्दल सार्थ अभिमान या ओळीतनं आपल्याला जाणवतो कौशल. पण आता जी नावं घेतली जातात की बहिणाबाई असू देत, कुसुमाग्रज, त्यांच्या आता 27 फेब्रुवारी म्हणजे मराठी भाषा दिन तो साजरा होतो, तर त्यांचा उल्लेख केला जातोय. तर त्यांचं एखादं काव्य, त्यांची एखादी कविता जी आम्हाला ऐकायला मिळेल. म्हणजे हा ऐकवेल त्याच्या आधी मी 2 ओळी की माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, दर्या खोऱ्यात जागल्या माया देशातील शिळा, असं त्यांनी लिहिलेलं. मी मगाशी म्हणलो तसं कुसुमाग्रजांच्या सुद्धा स्वत्वाबद्दल खूप सुंदर ओळी आहेत. ते म्हणतात की दिवसाचा गुण प्रकाश आहे, रात्रीचा गुण श्यामलता, गुण गगनाचा निराकारता, मेघांचा गुण व्याकुलता.
इतके सुंदर शब्द. आणि मग पुढे ते म्हणतात की सांगशीला का कधी धरेला वाहत जा तू जळापरी, धगधगत्या बिजलीस बसाया दवाप्रमाणे फुलावरी, तसेच मी पण आहे माझे, मी पण तसेच मी पण आहे माझे, तयासारखे तेच असे, अपार काळामध्ये बनावट एकाची दुसऱ्यास नसे. तर इतके मोठे मंत्र साध्या साध्या ओळींमधनं आपले सगळे विचारवंतच म्हणतो मी या लोकांना, म्हणजे नुसतं कवी म्हणण्यात त्याला काही अर्थ नाहीये, देत असतात. तर कुसुमाग्रजांच्या या ओळी त्यामुळे मला विशेषतः आता आठवल्या की स्वत्वाकडे लक्ष दिलं तरच आपण व्यापक बनू शकतो. त्यामुळे भाषेच्या रूपाने का होईना आपण आपल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला. हे एक स्वत्व आहे आणि हेच आपण जपणं गरजेचं आहे. वसुंधरा, खूप छान आता मिलिंदने आणि कौशलच्या बोलण्यात आपल्याला जाणवलं की मराठी भाषा म्हणजे आपलं स्वत्व आहे आणि ते कुठेतरी जपणं महत्वाचं आहे. वसुंधरा, अगदी खरे आहे. आणि खूप ज्याला म्हणता येईल की मराठी भाषेला समृद्ध, ज्याला म्हणता येईल की लेखकांची, साहित्यिकांची, कवींची अशी परंपरा आहे. मिलिंद आणि कौशल यांच्याकडून आपल्याला आणखी काही जाणून घ्यायचं आहे, गप्पा मारायच्या आहे आणि शिवाय त्यांची गाणी सुद्धा आपल्याला ऐकायची आहे. पण मुश्ताक, पण इथे घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.